नमस्कार मैत्रिणींनो. कालच्या भागामध्ये मी तुम्हाला काही सांगायला आले नाही, कारण थोडंसं सर्दी आणि घशाचा थोडासा त्रास असल्या कारणाने काल मी व्हिडिओ काही केला नाही. आज करते, त्याबद्दल सॉरी. तर आधी आपण आता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना आणि आपले स्वामी समर्थांना प्रार्थना करून आपण पुढच्या आपल्या ह्याला सुरुवात करूया. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ब्रह्म अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला मैत्रिणींनो, आज आपण आपल्या भागामध्ये हरिहाट हा प्रकार बघणार आहोत. हरिहाट हा काय असतो मला पण माहिती नव्हतं. आपले यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासून कोणाकोणाचे फोन येतात, कोण आपली माहिती देतात, त्याप्रमाणे हा हरिहाट हा माझ्या कानावरती आलेला शब्द आहे. आणि थोडक्यात म्हणजे त्या कोणाला काय जी माहिती कळली ती पण मला त्यांनी थोडक्यात सांगितलं. याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही माफ करा. तर काय झालं, आपले गोंदवलेकर महाराज काशीला पाण्यामध्ये डुबकी मारली आणि पुढे कुठे गेले तर पुढे प्रयागला बाहेर पडले ते. आणि प्रयागला आल्याच्या नंतर तिथे त्यांनी खूप भ्रमंती चालू केली. लोकांना नामस्मरणाचं महत्त्व सांगत लोकांकडं नामस्मरण करून घेत असं त्यांचा दिनक्रम चालू होता. चालता चालता अनेक साधू त्यांना भेटत होते. कोणी त्यांच्याबरोबर येत होते, कोणी थोडा दिवस थांबत होते, कोणी नंतर निघून जात होते. असं त्यांचा तो दिनक्रम सगळा चालू होता. असं करता करता एक मोठा साधूंचा घोळका त्यांना भेटला आणि त्या घोळक्याने बघितलं की काय तेज आहे आपल्या महाराजांच्या चेहऱ्यावरचं आणि केवढं ज्ञान आहे यांना. असं म्हटल्याच्या नंतर म्हणजे असं त्यांनी बघितल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आपल्या या घोळक्याला महंत नाही आहे, आपण ह्यांनाच आता महंत करून घेऊया. म्हणून मग त्यांनी आपल्या महाराजांना त्यांचा महंत करून घेतला आणि मग त्यांच्याकडनं आध्यात्मिक ज्ञान घ्यायला सुरुवात केली. असं चालू होतं. एखाद्या राजासारखी बडदास्त ठेवलेली होती त्यांची आपल्या महाराजांची त्या साधूच्या घोळक्यानी. पण आपले महाराज त्याच्याही पलीकडचे होते. त्यांना काही देणं घेणंच नव्हतं हे. त्यांना फक्त आपलं नामस्मरण करणं, जनजागृती करणं इतकंच माहिती होतं. लोकांची सेवा करणं, लोकांच्या अडीअडचणी दूर करणं, याच्यात ते मग्न असत. असं करता करता ते मथुरा वृंदावन करत करत कलकत्त्याला आले. कलकत्त्याला आल्याच्या नंतर तिथे पण त्यांचं हे सगळं चालू होतं, नामस्मरण आणि जनजागृती वगैरे सगळं चालू होतं. तर असं करता करता तिथल्या जमीनदाराला ही गोष्ट कळली की असे साधू पुरुष आलेले आहेत. जमीनदार त्यांना भेटायला आले. पण त्याआधी त्या जमीनदारांची तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की जमीनदारांच्या बाबतीत काय घडलं होतं. तर जेव्हा आपले महाराज काशीमध्ये होते, रामशास्त्री बुवांच्या बरोबर जेव्हा ते काशीला आले होते, तर त्यावेळेला काशीमध्ये असताना या जमीनदारांची आई त्यांच्याकडे भेटायला आली होती त्यांनी. आणि त्यांना म्हणाली की महाराज, मी माझ्या मुलाला 2 बायका केल्या पण कुठूनही गोड बातमी मिळत नाही आहे. तर तुम्ही थोडा आशीर्वाद द्या मला, माझं पुढे वारस माझं येऊन दे. महाराज म्हणे ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या मोठ्या सुनेला घेऊन ये. मोठी सून म्हणजे त्या जमीनदाराची पहिली बायको, तिला घेऊन ये. आणि त्याप्रमाणे ती जमीनदारांची आई त्यांना घेऊन आली. मग महाराजांनी त्यांना एक आशीर्वादाचा नारळ दिला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी 1 वर्षामध्ये तुम्हाला एक मुलगा होईल. त्याप्रमाणे त्यांना 1 वर्षानंतर मुलगा झाला. आणि मग हे जमीनदार जे होते ते आपल्या महाराजांना खूप शोधत होते, पण त्यावेळेला त्यांना महाराज कुठे त्यांना भेटले नाही. पण जेव्हा कलकत्त्याला आले तेव्हा अनेक लोकांकडून त्यांना कळले की असे एक साधू महंत आलेले आहेत. ते नेहमी रामनामाचा जप चालू असतो, जनजागृती चालू असते, लोकांच्या अडीअडचणी सोडवतात. मग जमीनदार ओळखून चुकले की कोण आहेत ते. मग ते आपल्या महाराजांच्या भेटीला आले. तर महाराजांच्या भेटीला आल्याच्या नंतर त्यांनी ही आनंदाची बातमी आपल्या महाराजांना सांगितली की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. आणि मग महाराजांना त्यांनी सांगितलं की मी तुमची काय सेवा करू महाराज. महाराज म्हणाले माझी सेवा करू नकोस, पण मी सांगितले करशील. ते म्हणाले हो नक्की करेल. तर म्हणाले की हरिहाट भरव. आता त्या जमीनदाराला हरिहाट म्हणजे काय हा प्रकार माहिती नव्हता. तो म्हणाला भरवीन मी, पण ते काय असतं काय ती मला माहिती द्या. मग महाराज म्हणाले हरिहाट म्हणजे मोठा 7 दिवसाचा एक कार्यक्रम असतो
आणि त्या कार्यक्रमामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, यज्ञयाग, त्याच्यानंतर अध्यात्मावरती चर्चा, बऱ्याच गोष्टी अध्यात्मातल्या असतात. लोकांकडनं साधना करून घेतली जाते, जाप्य करून अनेक लाखांचे जप त्याच्यामध्ये केले जातात. असे अनेक उपक्रम अध्यात्मातले त्याच्यामध्ये केले जातात. याच्यामुळे लोकांना आपल्या अध्यात्माची माहिती होते आणि आवड निर्माण होते. असा हा 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. अनेक महंत संत महंतांना, विद्वान पुरुषांना तुम्हाला बोलवायला लागेल, अनेक ब्राह्मणांना तुम्हाला बोलवायला लागेल, अनेक संत मंडळींना बोलवायला लागेल. आपले जमीनदार म्हणाले ठीक आहे करूया आपण. त्याप्रमाणे जमीनदारांनी सुरुवात केली, मोठं मांडव घातला आणि 7 दिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी आपल्या महाराजांना हत्तीवरनं मिरवणूक काढली होती महाराजांची, आणि त्यानंतर त्यांना एक उंची आसन, मोठं सिंहासन उंचावरचं असं त्यांना बसायला त्यांनी केलं होतं की महाराज तिथे बसून सगळ्यांवरती लक्ष ठेवतील. पण महाराज आपले सिंहासनावरही बसत आणि सर्व लोकांच्यात मिसळत भेटत सगळ्यांना, आणि काय कुठे काय चाललं आहे त्याच्यावरती पण त्यांचं लक्ष होतं. असं होता 7 दिवस पूर्ण झाले. अनेक यज्ञयाग झाले, अनेक साधना झाल्या, अनेक योग साधना झाल्या, बऱ्याच गोष्टी कलकत्त्यातल्या लोकांना माहिती झाल्या. आणि कलकत्त्यातले लोक तर एवढे खुश झाले की बऱ्याच गोष्टी त्यांना शिकता आल्या ना, ज्या त्याला माहिती नव्हत्या त्या पण गोष्टी त्यांना शिकता आल्या. त्यामुळे कलकत्त्यातले लोक तर खूप खूप खुश झाले. असं करता 7 दिवस पूर्ण झाले. 8वा दिवस समारोपाचा उजाडला. आपल्या महाराजांचं खूप थाटमाट केला जमीनदारांनी, त्यांचं आदर सत्कार केला, खूप केलं. आणि मग त्यांना उंची वस्त्र दिली, चांदीचं ताट भरून पैसे दिले, असं सगळं त्यांचा मान सन्मान त्यांनी केला. पण महाराज हे सगळे मान सन्मान, पैसा आणि उंची वस्त्र ह्याच्याही पलीकडे गेलेले होते. महाराजांनी काय केलं, ती उंची वस्त्र लोकांमध्ये वाटून टाकली. ती चांदीचं जे ताट होतं ते त्यांनी जमीनदारांच्या आईला दिलं, आणि ते काही त्याच्यामध्ये जे काही पैसे वगैरे होते ते पैसे तिथल्या लोकांना, जे सेवेकरी होते, जे पंडित होते, जे कोणी गुरुजी लोक, जे कोणी आध्यात्मिक कार्य करत होते, असं सर्वांमध्ये ते पैसे त्यांनी वाटून टाकले. अशा प्रकारे तो हरिहाटाचा कार्यक्रम पार पडला. आता उद्याच्या भागामध्ये आपण आपले महाराजांचं पुढचं कार्य जे काय आहे ते आपण आता उद्याच्या भागात बघूया. आजचा भाग आपला इथेच. तेव्हा मैत्रिणींनो, आता काय करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल बटन दाबायचं आहे, म्हणजे उद्याच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला, आज एवढंच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय श्रीराम. थँक्यू मैत्रिणींनो.